अगरबत्ती ती ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये फिरवायची आहे आणि प्रत्येक कॉर्नरला फिरवताना आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू ते झाल्यानंतर ती अगरबत्ती बाहेर लावायची. ऑफिसमध्ये कामात मन नाही लागत, सतत चिडचिड होत असते, त्यासाठी मॅनिफेस्टेशन कोणती आहे का? कॉम्पिटिशन वाढले म्हणजे कलिग्समध्ये जेलसी वाढले तर तिथे काय करायचं आहे की ज्यांना इन्सेन्स स्टिक म्हणजे आपली अगरबत्ती साध्या भाषेत सांगायला ती ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये फिरवायची आहे आणि प्रत्येक कॉर्नरला फिरवताना आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू प्रत्येक कॉर्नरला आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू ते झाल्यानंतर ती अगरबत्ती बाहेर लावायची. आणि ज्या ऑफिसमध्ये इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती यूज करणं अलाउडच नाहीये तर त्यांनी काय करायचं तेथील ओनर असतात किंवा जे मेन HR पोझिशन लेवलला असतात त्यांनी ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर मनामध्येच बोलायचं आहे की आजपासून माझ्या ऑफिसमधली निगेटिव्हिटी पूर्ण व्हॅनिश ऑफ होत आहे आणि माझ्या ऑफिसमध्ये युनिव्हर्स थ्रू अबंडन्स येत आहे. माझ्या कलिग्समध्ये खूप चांगलं बॉन्डिंग क्रिएट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 11 वेळा आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू या हो ओपन मंत्राचा चॅन्टिंग करायचं आहे. त्याच्याने काय होणार आहे तर आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी ह्या सेंटेन्समध्ये एक हंबल एनर्जी आहे आणि थँक्यू आय लव्ह यू ह्या सेंटेन्समध्ये एक लव्हिंग एनर्जी आहे. म्हणजे हो ओपन ह्यामध्येच एक ट्रिमेंडस प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्याच्याने पूर्ण ऑफिसमधला जो ऑरा आहे ती क्लीन होतोय आणि निगेटिव्हिटी तिथली पूर्ण व्हॅनिश अप होत आहे. त्याचाच रिझल्ट तुम्हाला अबंडन्स अट्रॅक्ट करायला होणार आहे. घरामध्ये करायचं झालं तर घरामध्ये पण आता डिस्प्यूट्स होतच असतात तर त्याच्यामध्ये पण घराच्या प्रत्येक कॉर्नरला तर सगळ्यांना इझी आहे की अगरबत्ती घ्यायची आणि आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू हे प्रत्येक घराच्या कॉर्नरमध्ये जाऊन बोलायचं स्पेसिफिकली आणि त्याच्यानंतर ती अगरबत्ती घेऊन आपल्या तुळशीमध्ये लावायची. त्याच्याने तुम्हाला एक 2-3 दिवसातच कळेल की घरातली निगेटिव्हिटी खूप कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला समृद्धीचे मार्ग ओपनच होत आहेत.